रवींद्र चव्हाण बोलतायत, थेट जाऊयात। मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका। महाराष्ट्राला गतिमान करणं हे ज्या वेळेला महायुतीचं सरकार विचार करताय त्यावेळेला काही एनजीओज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र असेल, देश असेल, या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून या एनजीओच्या माध्यमातून अशा काही मंडळींना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत। आणि ही सगळी मंडळी जी आज मोर्चाचं नेतृत्व करतायत यांना जर तपासून पाहिलं तर लक्षात येईल की तुम्हाला यामध्ये सुद्धा कुठेतरी वाजे असेल। रिलायन्सच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये झालेलं कृत्य की जो सचिन वाजेच्या रूपाने देवेंद्रजी विरोधी पक्ष नेता होते त्यांनी उघडकीस आणलं। याच पद्धतीने अनेक अशा एनजीओज या सर्व मंडळींना, या सर्व विरोधकांना, सर्वांना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत। माझी महाराष्ट्रातील जनतेला ही विनंती आहे, हा त्यांचा असणारा हा कट हा तुम्हाला आम्हाला सर्वांना हाणून पाडला पाहिजे। कारण एकमेव आहे की महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सर्वांना एक चांगल्या दिशेने न्यायचा आहे। इथला असणारा शेतकरी, कष्टकरी, इथला असणारा युवक, या प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र की ज्या महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत नेण्याचं स्वप्न हा प्रत्येक युवक पाहतो आहे। आणि त्या युवकाने सुद्धा त्या दिशेने विचार करायला सुरुवात केली आहे। आणि म्हणून उघडे डोळ्यांनी या सर्व आंदोलनाला, या सर्व आंदोलनाची असणारी भूमिका याकडे डोळेझाक करणं ही तुमची आणि आमची सर्वांची राष्ट्रीयत्वाचा विचार धरून चालणारे तुम्ही आम्ही सर्वजण, तुमची आणि आमची सर्व नागरिकांची, आपली सर्वांची भूमिका असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, बूथ लेवलच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठून यांचा हा डाव जो आहे, हा डाव जर तुम्हाला आम्हाला सर्वांना उधळून काढायचा असेल तर घरोघरी जाऊन यांची असणारी ही भूमिका ही स्पष्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि ते तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद भाऊ। सर्वांनी जागेवर उभं राहायचंय। राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल। सर्वांनी जागेवर उभं राहायचंय। मुका आंदोलनातून रवींद्र चव्हाण बोलत होते। विकासाची चर्चा कुणी करत नाही असं ते म्हणालेले आहेत। दुसरीकडे आज मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा झाला आणि दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी भाजपचं हे मुका आंदोलन सुरू होतं। याची देखील आता सांगता झालेली आहे। तर या आंदोलनातून रवींद्र चव्हाण यांनी या विरोधकांवर हल्लाबोल चढवलाय। तर विकासाची चर्चा कुणी करत नाही असं म्हणालेले आहेत रवींद्र चव्हाण। यांचा हा कट आहे आणि हा कटच आपल्याला उधळून लावायचा आहे असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।